तुमच्या कामाची बातमी। डिजिटल युगात एकीकडे ऑनलाईन खरेदीचं प्रमाण वाढतंय तर दुसरीकडे पेमेंट फेल होणं, चुकीच्या वस्तू डिलिव्हर्ड होणं किंवा रिफंड न मिळण्याच्या तक्रारी वाढत आहेत। फसवणूक झाल्यावर अनेकदा ग्राहक हतबल होतो आणि आपले पैसे बुडाले असं समजून गप्प बसतो। तुमच्याही बाबतीत असं काही झालं असेल तर हतबल होऊ नका। आज आम्ही तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी कोणाकडे तक्रार करावी, नक्की काय करायला हवं याची सविस्तर माहिती सांगणार आहोत। सर्वात आधी संबंधित कंपनीच्या कस्टमर केअरकडे अधिकृत तक्रार करा। तुमच्याकडे खरेदीचं बिल, ऑर्डर आयडी आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट पुरावा म्हणून जपून ठेवा, कारण फसवणूक झाली असेल तर हे पुरावे अत्यंत महत्त्वाचे ठरतात। जर कंपनी दाद देत नसेल तर तुम्ही ग्राहक मंचाकडे तक्रार करू शकता। यासाठी तुम्हाला वकिलाची गरज नसते हे लक्षात घ्या। तुम्ही स्वतः ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता। दुकानदाराने किंवा कंपनीने दिलेली सेवा चुकीची असेल तर तुम्हाला पूर्ण रिफंड आणि नुकसान भरपाई मिळवण्याचा अधिकार आहे। जर तुमची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली असेल तर त्वरित 1930 या सायबर क्राईम हेल्पलाईनवर कळवा। याशिवाय महाराष्ट्र सायबर पोलिसांची विशेष हेल्पलाईन आहे 1945 वरही तुम्ही कंप्लेंट करू शकता। लक्षात ठेवा, जागरूक ग्राहक हीच आपली ओळख आहे। ही माहिती आपल्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा। तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका।